राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान झालं तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली आणि यानंतर आज महापालिकेमधील महापौर पदाचा आरक्षण सोडतीबाबत घोषणा झाली। पुणे महानगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची आरक्षण सोडत निघाली। त्यानंतर भाजपकडून अनेक नावं जी आहेत ती समोर येत आहेत। आता ही नावं नेमकी कोणती आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 119 जागी विजय मिळवत भाजपनं एक हाती सत्ता मिळवली। बहुमत मिळालं, पण महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं। 2022 आणि 2017च्या निवडणुकींच्या वेळी महापौर पदाचं आरक्षण हे सर्वसाधारण होतं आणि गेली अनेक वर्ष महापौर पदासाठी एससी महिला आणि ओबीसी पुरुषाचं आरक्षण निघालेलंच नाही। त्यात ओबीसी पुरुष आरक्षण निघण्याची दाट शक्यता होती। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पक्षामध्ये महापौर पदासाठी तयारी करणाऱ्या भाजप नेत्यांचं स्वप्न आता भंग झाले। यामध्ये माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले असतील, शहराध्यक्ष धीरज घाटे असतील, माजी सभागृह नेते गणेश बिडकर या 3 नेत्यांनी मोठ्या प्रमाणावरती तयारी केली होती आणि त्यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फ्लेक्सबाजी देखील करत महापौर म्हणून शुभेच्छा देखील देण्यात आल्या होत्या। पण आता आरक्षण सोडतीमध्ये अनेकांचं स्वप्न भंग झाले, कारण पुणे महापालिकेच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत निघाली आहे। अशात पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाकडून तब्बल 92 महिलांना उमेदवारी देण्यात आली होती। यात 68 महिला नगरसेवक विजयी म्हणून निवडून आल्या। महापालिकेत महिला राज असताना आता महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाची सोडत निघाली असल्याने भाजपकडून रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे, स्वर्धा बापट, स्मिता अवस्थे, मंजुषा नागपुरे, निवेदिता एकबोटे या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे। या नावांसोबतच ऐश्वर्या पठारे यांचंही नाव आता चर्चेमध्ये आहे। तर मानसी देशपांडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मानसी देशपांडे यांनी विजयाची हॅट्रिक केलेली आहे। त्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या नातेवाईक आहेत। त्यानंतर मंजुषा नागपुरे यांनी बिनविरोध विजय मिळवला होता। यासोबतच रंजना टिळेकर यांचंही नाव आघाडीवरती आहे। त्या आमदार योगेश टिळेकर यांच्या आई आहेत आणि ही त्यांची 6वी टर्म आहे। त्यामुळे आता पुण्याचा कारभार कोण पाहणार, कोणत्या महिला नगरसेवकाच्या गळ्यामध्ये महापौर पदाची माळ पडणार हे पाहावं लागेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।